केलेला आहे, परंतु त्याला साहित्यबद्ध केलेलं नाही साहित्य. म्हणून कृतीच्या पातळीवरचा विद्रोह हा साहित्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात यायला हवा त्या मोठ्या प्रमाणात येताना दिसत नाही. बाबुराव बागुलांच्या साहित्यामध्ये देखील जो विद्रोह येतो तो विद्रोह हा मानसिक पातळीवरचा विद्रोहच आहे. आणि हा जो मानसिक पातळीवरचा विद्रोह आहे तो विद्रोह बाबुराव बागुलांच्या जन्माने जात चोरली होती विद्रोह, त्याचबरोबर आराज, सूर्याचे सांगाती, मरण स्वस्थ होत आहे, कवितेचा जन्म, या कथांमधून हा मानसिक पातळीवरचा विद्रोह प्रकट झाला. या मानसिक पातळीवरच्या विद्रोहाच्या आविष्कारामध्ये काय स्थिती आहे तर बाबुराव बागुलांच्या या कथांमध्ये काही नायक हे फार उच्च शिक्षित नाही, सामान्यपणे मॅट्रिक पर्यंत शिकलेले आहे, परंतु त्यांना शिकण्याची इच्छा आहे, शिकून मोठं होण्याची इच्छा आहे, त्यांचं आत्मभान जागृत झालेलं आहे. परंतु त्यांच्या सभोवतीचा जो समाज आहे, त्यांच्या सभोवतीचा समाज हा लेबर कॅम्प मधला समाज आहे, चाळीमधला समाज आहे, कामगारांचा समाज आहे, शिक्षणापासून दूर असलेला समाज आहे. आणि अशा समाजामध्ये ते राहतात आणि विद्रोही भूमिका घेतात. अशा पद्धतीने विद्रोही भूमिका घेत असताना या माणसांना विद्रोही भूमिका स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध करायची आहे. आधी स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध विद्रोह करावा. उदाहरणार्थ विद्रोह या कथेमधला जयचंद्र नावाचा जो नायक त्यांनी उभा केलेला आहे, हा जय नावाचा नायक भंगी कुटुंबाचा आहे. तर भंगी कुटुंबावरची इतकी दाहक कथा मराठी साहित्यात, इतरही साहित्यात कोणी लिहिली की नाही हा प्रश्न आहे. आणि नंतरही लिहिली प्रबळ कथा, अत्यंत प्रबळ, अंगावर काथा आणणारी अशा प्रकारची ती कथा आहे. त्याला त्यावरती शिकायचंय, मॅट्रिक पास व्हायचंय, कॉलेजला जायचंय, शिकून सॉक्रेटिस सारखं व्हायचंय आणि सुंदर अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. परंतु दारिद्र्य कुटुंबामधलं एवढं प्रचंड आहे की त्याचे मायबाबच त्याला भंग्याचं काम करायला लावतात. तो त्याला विरोध करतो, मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतो, पण विरोध केल्यानंतर त्याचे लक्ष देत आणि साहेबांच्या कृतीने ही नोकरी मिळते, ती नाही मिळाली, ते काम नाही केलं तर काय करणार, म्हणून त्याला नाईलाजानं ते काम स्वीकारावं लागतं. आणि तो मैला साफ करण्याचं काम करायला गेल्यानंतर त्याला ती प्रचंड मोठी घाण, त्या कशा प्रकारचं चित्रण केलेलं आहे, ती घाण तो डबा डोक्यावर घेऊन जात असताना त्या घाण नेणाऱ्या गाडीवाल्याचं समोर येणं, डबा डचमळणं, हात भरणं आणि त्यावेळी त्याच्या मनामध्ये ही भयंकर अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. त्या भयंकर मानसिकतेचं चित्रण बाबुराव बागुल यांनी विद्रोह या कथेमध्ये अत्यंत प्रभावीपणाने केलेलं आपल्याला. आणि हा जो विद्रोह आहे जयनं केलेला, तो विद्रोह या व्यवस्थेला संपूर्णपणानं नाकारणारा आहे. आणि या व्यवस्थेला नाकारून तो इथे नवं काही निर्माण तो पाहणार आहे, परंतु व्यवस्थेला नाकारत असला तरी तो हतबुद्ध आहे. ही व्यवस्था इतकी प्रचंड आहे की त्या व्यवस्थेविरुद्ध धडका घेतल्या तर याला रक्तबंबाळ पाहावं लागेल अशी स्थिती आहे, तरीही तो धडका घेणं थांबवत नाही. असं चित्रण या कथेमध्ये आहे. मी एक नमुना तुम्हाला वाचून दाखवतो त्या कथेचा. प्रत्येक संडासाच्या खाली असलेल्या डब्याकडे त्याचे डोळे वळत होते. प्रत्येक वेळी त्याच्या सर्वांगावर शहारे उठत होते, हिव भरल्यासारखे वाटत होते, रक्त पेटत होते. मैल्याने भरलेले 36 डबे, कुठे आजूबाजूला सडलेल्या घाणी किड्यांचा गुजगुजार, एक दोन ठिकाणी रक्ताने भरलेले कपडे, कापसाचे गोळे, बँडेज, पट्ट्या, हे सारं बघून त्याचा जीव चुकूकसेने फुगू लागला. अंगाचा थरकाप होऊ लागला आणि चेहरा घामाने डबडबून गेला. आता आपण कोसळणार असं त्याला वाटू लागलं. कितीतरी भयंकर विध्वंसक करावं असंही त्याच्या मनात येऊ लागलं.
चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूचा सारखे सहस्त्र शत्रूंनी त्याचं मन लढायला लागलं, शरप्रहार करू लागलं. असा कोण आहे? असं कोण आहे माणसांचा, मानवतेचा भयंकर शत्रू आहे की केवळ या भारतात जन्म घेतल्याच्या गुन्ह्यापायी सबंध मानवकुळी नरकात बुडवतो? आणि हा देश ही एवढा दुष्ट, एवढा दांभिक कसा की काही रुपड्यांसाठी, पोटासाठी, माणसासारख्या माणसाला हे भयंकर घृणास्पद काम करायला लावतो. आणि माणूस ही एवढा गुन्हा एवढा कसा की दैन्याने फाटलेल्या संसाराला टाके घालण्यासाठी हे काम करायला लावतो. मनुष्य ज्याने अवघ्या विश्वाचे नामकरण केले, देव धर्म धुंडाळून काढले, शून्यातून सुंदर सृष्टीला उभारले, मनुष्य पंचमहाभूतांपेक्षाही प्रचंड प्रभावी तो हे काम करतो. का? कोणत्या दैत्याला घालून? कोणती महाभयंकरता लागते? नायकाच्या मनामध्ये चाललेलं हे भयंकर पातळीवरचं हे विद्रोही चिंतन आहे, हे मानसिक पातळीवरच हा जे भयंकर विद्रोही आहे. परंतु तो कृती काय करतो? तर कृती तो करतो की तो डबा घेऊन जात असताना तो गाडीवाला येतो, त्याच्यावर रागावतो, त्याच्याकडे तुच्छतेनं पाहतो, तर तो डबा फेकून देतो आणि फेकून देऊन त्या गाडीवाल्यावर चौकावून जातो आणि त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारतो. आता ही विद्रोही कृती प्रस्थापिता विरोधातली आहे का? तर तो त्याच गटात आहे, त्याचा आढळतो. म्हणून विद्रोही मानसिकतेच्या व्यक्तीला आणि समाजाला आपल्या विद्रोहाच्या माध्यमातून किती लांब लांबचे टप्पे गाठावे लागणार आहेत याचं दर्शन बाबूराव बागुल आपल्या कथांच्या मधून घडवताना आपल्याला त्यांच्या कथेमध्ये आणि कादंबरीमध्ये भाष्याच्या पातळीवरचा विद्रोह येतो. नायक भाष्य करतात वेगवेगळ्या पातळीवरचा आणि ते भाष्य करून या व्यवस्थेला नाकारण्याचा. त्याचबरोबर जेव्हा मी जात चोरली होती या त्यांच्या कथेमध्ये काशीनाथ सपकाळ नावाचा उपनायक आहे, मुख्य नायक नाहीये. त्याचा मुख्य नायक तर विद्रोही नाही, कारण तो जात चोरतो, जात चोरून राहतो, तो काही विद्रोही नाहीये. पण त्याचा जो सोबती आहे तो मात्र स्पष्टपणाला विद्रोही भूमिका करतो. मी महाजाती जन्माला आलो म्हणून ही घाणीची कामं मला सांगतात, ती घाणीची कामं मी करणार नाही असं स्पष्टपणा होतो. स्वाभिमानाला वागतो, ताट पाण्याने जगायला वागतो. अशा पद्धतीचं चित्र त्याच्या कृतीच्या पाठीवरती काही प्रमाणामध्ये आहे. आराधक नावाची त्यांची कथा आहे. या आराधक नावाच्या त्यांच्या कथेमध्ये एका बुवाचं चित्र केलं. त्यानं आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि तो बुवा देवधर्माच्या नावाखाली चाललेली दांभिकता आहे त्या दांभिकतेवरती हल्ला करतो आहे. आणि रिपोर्टार नावाचं एक लेखन त्यांनी केलं आहे. पूर्णपणे कथा आहे असं त्याला म्हणता येणार नाही. रिपोर्टार नावाच्या लेखनामध्ये त्यांनी भीमा नांदेडकर नावाचा एक नायक उभा केला आहे. आणि हा भीमा नांदेडकर नावाचा नायक संपूर्णपणानं कृतीच्या पातळीवरचा विद्रोह करतो आहे याचं चित्रण या कथेमध्ये आलेलं दिसतं. तो काय करतो? तुम्ही दलित ब्राह्मण झाले, आता तुम्ही चर्चा करता समता यावी म्हणून तुम्ही डिस्कस करता आणि प्रत्यक्ष तिकडे आपल्या आई बहिणीची इज्जत लुटली जाते, तिकडे काहीच करत नाही. तुम्ही बसत चर्चा करत दिल्ली कुठले, मी जातो तिकडे, तुम्ही या अगर न या, मी जाणार आणि तिथं संघर्ष करणार. अशा पद्धतीचा कृतीच्या पातळीवरचा विद्रोह करणारा नायक रिपोर्टाजमध्ये येतो. पण रिपोर्टाज ही काही पूर्णपणानं कलात्मक पातळीवरची कथा नाही, रिपोर्टच आहे. अशा पद्धतीचा विद्रोह करणारे कितीतरी नायक आणि कितीतरी नायिका समाजामध्ये आहेत, आजही आहेत, मागेही झालेले आहेत. परंतु यांना साहित्यबद्ध करण्यासाठी जो बौद्धिक कष्ट करण्याचा भाग असतो तो बौद्धिक कष्ट आपल्याकडे झालेला नाही. आणि आपल्याकडं या साहित्य प्रवाहामध्ये कादंबरी या वाङ्मय प्रकारात समाधानकारक निर्मिती नाही, जी मोठ्या प्रमाणात आहे. तुलनेमध्ये कविता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यानंतर आत्मकथा आहे, त्यानंतर कथा आहे. पण कादंबऱ्यांचं लेखन फार कमी प्रमाणात आहे. नाटकांचं लेखनही तुलनेमध्ये अत्यंत कमी प्रमाणात आहे. परंतु आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन प्रचंड मोठ्या विद्रोही
गावोगाव झालेल्या आहेत आणि अशा गावोगाव झालेल्या ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या विद्रोही आले त्या विद्रोही कृती साहित्यबद्ध होऊ शकतात आणि त्या कृती अनेक लेखकांच्या लेखनीच्या स्पर्शाची वाट पाहतात. इथं जे काही लेखक आहेत त्यांना मला आवाहन आहे की त्या दिशेनं काही मांडणी करावी लागेल आणि ती मांडणी केली तर हा कृतीच्या पातळीवरचा विद्रोह मोठ्या प्रमाणावर केला. बाबा बाबुरांनी सूर नावाची जी कादंबरी लिहिली, सकाळच्या सत्रामध्ये तिची काही चर्चा झाली आहे आणि किशोर ढमाले म्हणाले की ती छोटी असली तरी ती महाकादंबरी, नक्कीच महाकादंबरी. तिच्यामध्ये जो सूचकतेचा आवाज आहे तो प्रचंड. सावित्री नावाची नायिका त्यामध्ये आहे आणि ती नायिका कुणाच्या पोटी जन्माला यावे कुणाच्या हातात नसतो. ती शरीर विक्री करणाऱ्या स्त्रीच्या पोटी जन्माला येते आणि तिथे जन्माला आल्यामुळे तिलाही तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं व्यवसाय पडावं लागतं. अनेक पुरुष तिच्यावरती अत्याचार करतात परंतु तिथून ती निसटते आणि तिला हा स्त्री देहाचा संताप, पुरुष जातीचा प्रचंड मोठा संताप येतो आणि पुरुष जातीचा प्रचंड मोठा संताप येतो आणि स्त्रीत्व मला नको आहे, मला स्त्रीत्व नको आहे, मला पुरुष व्हायचं आहे असं म्हणून ज्वाला प्रसाद नावाचा संन्याशी होऊन ती बाहेर पडते. संन्याशाचा वेश धारण करते आणि जिथे जिथे पुरुष दिसेल त्याची चीड येते, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा ती प्रयत्न करते. पेसूक नावाची अशीच कथा आहे. पेसूक नावाच्या कथेमध्ये अशाच पद्धतीने पुरुषावर तुटून पडणारी एक नायिका त्यांनी उभी केली आहे. तर ज्वाला प्रसादच्या माध्यमातून जो विद्रोह त्यांनी प्रकट केलेला आहे तो विद्रोह अखेरतः मानवतेच्या पातळीवर. तिला नंतर पुरुषांना नाकारणारी, पुरुषांबरोबर चिडलेली आणि स्वतः पुरुष होऊन पाहणारी नायिका, ही नायिका शिकलेली नाही. तिला स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, प्रबोधन हे काहीही माहित नाही. तिचा विद्रोह अंतःप्रेरणेतून, स्वयंप्रेरणेतून आलेला आहे आणि स्वयंप्रेरणेतून आलेला हा विद्रोह आहे कृतीच्या पातळीवरती व्यक्त करते. परंतु तिला नंतर अलकनिरंजन नावाचे बुवा भेटतात आणि ते भेटल्यानंतर माणूस पण कसं महत्वाचा आहे, स्त्रीत्वाचा तू जो विरोध करते, द्वेष करते, तो स्त्री देह ही वाईट नाहीये, तो स्त्री देह ही मंगल आहे, पुरुष देह ही मंगल आहे, माणूस मंगल आहे आणि म्हणून माणूसपणाची, माणुसतेची प्रस्थापना करणं महत्वाचं असतं आणि तो त्याला तत्वज्ञान सांगतो की देव, देश आणि धर्मापेक्षाही माणूस मोठा. हे तुझं आणि तुझं सर्वांचं तत्वज्ञान आहे. अशा पातळीवरचा विद्रोह बाबूराव बाबुलांनी आपल्या साहित्यामधून प्रकट केला आहे. आंबेडकर भारत त्याचा उल्लेख झालेला आहे आणि आंबेडकर भारत अनेक खंडांमध्ये बाबूराव बाबुलांना लिहायची खंडात आलेली आहे आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी केलेल्या विद्रोही कृती आपल्याला सगळ्यात माहिती आहे. पण बाबासाहेबांचं बालपण त्यामध्ये जे चित्रित केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्या मानसिक पातळीवरचा त्यांचा जो विद्रोह आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आंबेडकर भारत या कादंबरीमधून प्रकट झालेला आहे. कुठचा विद्रोह तर तुम्हाला त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कृतीमधून तो प्रकट झालेला आहे. महाराष्ट्र मुक्ती संग्राम असे बोलवेद परिषदा असतील, वेगवेगळ्या स्वरूपाचे संघर्ष असतील, तो विद्रोह आहे. कृतीच्या पातळीवरचा पूर्णपणे विद्रोह आहे आणि तो विद्रोह सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही प्रमाणात बाबूराव बाबुलांनी प्रकट केलेला आहे. यामध्ये कोंडी नावाची जी कादंबरी आहे ती मुंबईच्या लेबर कॅम्पावरची आधारित कादंबरी. कोंडी या कादंबरीमध्ये पावन नावाचा एक नायक वाक्य आहे आणि कोंडी या कादंबरीमध्ये जो विद्रोह आहे तो विद्रोह स्वकीयांशीच पावनला कसा संघर्ष करावा लागतो याचं प्रामुख्याने जातं. जे प्रस्थापित व्यवस्थेचे रक्षक आहेत त्या रक्षकाच्या पेक्षा स्वकीयच त्याला त्याची कशी कोंडी करतात याचं चित्रण या कादंबरीमध्ये झालेलं आहे. पाषाण नावाची कादंबरी पुस्तक रूपात अजून आलेली नाही, पण पाषाण या कादंबरीमध्ये पांडुरंग मास्तर याचा मानसिक पातळीवरचा विद्रोह बाबूराव बाबुलांनी प्रकट केलेला आहे. सरदार या कादंबरीमध्ये रामदेव हा सरंजामदार आहे. या सरंजामदाराच्या क्रूर प्रवृत्ती विरुद्ध भीमा आणि
देवराव या तरुणांनी केलेला संघर्ष प्रकट झालेला दिसतो. आणि पावसा या कादंबरीमध्ये आंबेडकर पूर्व दलित समाजाचं चित्रण केलेलं आहे. त्या गुडनेस आहे चित्रित केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळ धर्मांतर वगैरे हे त्या काळात काही आलेलं नाहीये. त्याला वाटतं हा इंग्रज साहेब सगळ्या जगाचा राजा, पण तो माझ्याशी चांगला वागतो आणि इथली अवतीभोवतीची माणसं मात्र माझ्याशी चांगली वागत नाहीयेत असं म्हणतो. आणि इथल्या ह्या माणसांना सोडून गेलं पाहिजे असं तो म्हणतो. मारुटा अद्याप सुटला पाहिजे आणि हा मी सोडणार. आय एम गोइंग टू येशू ख्रिस्त असं तो म्हणणार. त्या पातळीवरच त्या काळात चित्र आहे. नकार आहे इथं सुद्धा. इथला विषमतावादी स्वरूपाचा जो धर्म आहे, माणसाचा माणूस पण नाकारणारा जो धर्म आहे, तो धर्म मी नाकारणार आणि तुम्ही जाणार ही भूमिका त्या कादंबरीमध्ये आलेली आपल्याला दिसून येते. बाबुराव बाबुरांच्या कथा, कविता, कादंबरी आणि दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान या समीक्षा ग्रंथामधून प्रकट झालेला जो विद्रोह आहे, त्या विद्रोहाचा आशय आहे विषमतेवर, वर्चस्वावर, अंधश्रद्धांवर, शोषणावर आधारलेली इथली हिंदू धर्माधिष्ठित मनुवादीची व्यवस्था आहे. ही मनुवादी व्यवस्था नष्ट करून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा, करुणा या मूल्यांवरती आधारलेली व्यवस्था प्रस्थापित करणं हे विद्रोहाच्या मुळातलं स्वप्न असतं. आणि हा विद्रोहाच्या मुळातलं हे स्वप्न असतं. हे स्वप्न साकार होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि संविधानामध्ये या मूल्यांना समाविष्ट केले. संविधान स्वीकारापासून या मूल्यांच्या दिशेनं आपल्या देशाची वाटचाल देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. परंतु संविधान निर्माण झालं त्या कालखंडामध्ये जे लोक अल्पसंख्येक होते, 1925च्या दरम्यान हिंदू महासभा RSS यांची नियुक्ती झाली. ते लोक त्या काळात अल्पसंख्येक होते. काँग्रेस, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी विचारधारा या दिशेनं लोकांत जात होते. आपल्या देशामध्ये हा सगळा प्रचंड मोठा वैचारिक वारसा असताना 1925च्या सुमारास जे लोक अल्पसंख्येक होते ते जवळजवळ नष्ट व्हायला हवे होते. परंतु आंबेडकरवाद्यांनी, बाबुराव बाबुरांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्यांनी जरा गंभीरपणानं विचार करण्याची गरज आहे की जे लोक अल्पसंख्येक होते त्यांना कोणी विचारत नव्हतं, ते लोक गेल्या 100 वर्षामध्ये बहुसंख्य झाले आणि त्यांनी सत्तेचं सिंहासन काबीज केलं. आम्ही बाबासाहेबांना विसरलेलो नाही, महात्मा फुल्यांना विसरलेलो नाही, आम्ही चळवळ थांबवलेली नाही, आम्ही चळवळ करतोच आहोत. परंतु आमची चळवळ यशस्वीतेच्या दिशेनं का नाही? आमची चळवळ सत्याधारी होती. आमची चळवळ मानवता प्रस्थापित करणारी होती. आमची चळवळ भांडवलदारीच्या, शोषणाच्या आणि जात्यांधतेच्या विरोधात होती. आणि आमची चळवळ या देशातल्या बहुसंख्य माणसांच्यासाठी होती. जे अल्पसंख्यक तेव्हा होते त्यांची चळवळ अल्पसंख्य हितार्थ होती, पण देवधर्माच्या नावानं चाललेली होती. अल्पसंख्य हितार्थ, मूठभर भांडवलदार आणि मूठभर मुख्य जात दांडगे यांचे हित जोपासणारे लोक देवधर्माला समोर घेऊन वर्तमानात समोर आलेले आहेत आणि त्यांनी संविधानावर कब्जा मिळवलेला आहे. संविधान ते निरर्थक बनवत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आपण आबांच्या साहित्यातील विद्रोहाचा विचार करत आहोत. हा विद्रोहाचा विचार आपणाला करावा लागतो, कारण आम्ही हा विद्रोह मनामनामध्ये सर्वत्र पेरणं आणि सर्वांनी चळवळ तर आम्ही करतो आहोत, सातत्याने ती चालू आहे, परंतु चळवळीचा परिणाम नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न साकार होणं तर सोडाच, परंतु त्याच्या विरोधात उलटी चक्र फिरवली जात आहे. संविधानातला सेक्युलरिझम हा शब्द काढून टाकलेला आहे.
परवा नव्या संसद भवनामध्ये जे संविधान वाटलं काढून टाकलेलं आहे, समाजवाद काढून टाकलेला आहे आणि आपण चर्चा करतोय समाजवाद सेक्युलरिझमची. हा भयंकर झालेला आहे. कल्याणकारी व्यवस्थेची संकल्पना पायदळी तुडवलेली आहे पूर्णपणानं आणि आपण वेगवेगळ्या घटकाला सांगितलं काय 200 पक्ष रिपब्लिकन पक्ष रजिस्टर्ड. आपण नालायक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी ताकद दिली, सगळी शस्त्र दिली, मतदानाचं शस्त्र दिलं, संघटनेचं शस्त्र दिलं, तत्वज्ञानाचं शस्त्र दिलं, सर्व काही दिलं. परंतु आम्ही ज्या अहंकाराच्या विरोधामध्ये लढतो असं म्हणतो ते अहंकारी नाही आहे, आम्ही अहंकारी आहोत. आम्हाला आमचे अहंकार विसर्जित करता येत नाही. म्हणून नगरपालिकेमध्ये एका जागेसाठी आम्ही 50-50 जण एकमेकाच्या विरोधात ठेवूया. म्हणूनच आमचे 200 पक्ष असतात, रजिस्टर्ड पक्ष असतात, त्यांचे नसतात. म्हणून इतरांना शिकवणं सोपं आहे. आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांचं शासनकर्ती जमात बनण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर इथले जे भुरटे गल्लीतले पण स्वतःला अखिल भारतीय म्हणवणारे जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांच्या गच्चीला जाऊन सांगावं लागेल तुझा अहंकार आधी विसर्जित कर. आणि हे सारं अहंकाराचं विसर्जन जर केलं आणि सारी माणसं एकत्र आली तरच आज जे उलट चक्र फिरत आहे ते उलट चक्र स्वातंत्र्य समता न्याय बंधुतावादी दिशेनं आपल्याला फिरवता येईल. हे चर्चा सत्र या दिशेनं विचार प्रक्रिया करायला काही मदत करेल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.